हॅलो, आज आहे गावातला तिसरा दिवस आणि आज आम्ही निघतोय पुण्यासाठी. पण त्याच्या आधी आम्ही अजून एका ठिकाणी चाललोय, तर ते कुठे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. सकाळी लवकर उठलो, अंघोळ वगैरे करून पटकन तयार झालो आणि आम्ही निघालोय कोकणामध्ये. बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर रस्त्याने जाताना निसर्गरम्य वातावरण झालं होतं. सगळीकडे असं पाणी आणि सगळी हिरवळ. त्यानंतर आम्ही पोचलो एका ठिकाणी. तिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो, नाश्ता केला छान आणि तिथेच मला अशा सुंदर चुली दिसल्या. त्यातली एक चूल मी घेऊन आली आहे. तिथे अशी सिंगल चूल पण होती आणि एकासोबत दोन अशा डबल चुलीसुद्धा होत्या. तर तुम्ही अंदाजे याची प्राईस सांगा कमेंटमध्ये. आणि मी त्यातली एक चूल सिलेक्ट केली आणि ती घेऊन आले. कधीतरी वाटलं आपल्याला की चिकन मटन किंवा भाकरी बनवायची आहे, तर त्याच्यावरती दगडी कोळसा आणून चूल पेटवून त्याच्यावरती करू शकतो. इथे एक सुंदर अशी चिमणीसुद्धा आली होती बघा. त्यानंतर आम्ही पोचलो मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी. छानपैकी दर्शन झालं. खूप ऊन लागत होतं आणि भरपूर पाणी झालं होतं. छान निवांत दर्शन झालं. मंदिरामध्ये जरा वेळ बसलो. यांच्या दोन आत्या होत्या आमच्यासोबत आणि मग परत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता मी पुन्हा गावाला चाललोय. गावाला गेलो, थोडंसं खाऊन झालं, आत्यांना सोडलं आणि माझ्या मोठ्या नंदेला म्हणजेच अक्काला सोबत घेतलं आणि त्यांना आता काशीळमध्ये आम्हाला सोडायचं आहे. काशीळ बस स्टँडवर चहा पाणी झालं आणि अक्कांना सोडून आम्ही पुढे पुण्याच्या प्रवासाला निघालो. पोरी जाम कंटाळल्या होत्या, कारण प्रवास खूप लांबचा होता आणि मजल दरमजल करत असा छान सनसेट पाहत आम्ही फायनली गावावरून पुण्याला निघालेलो आहोत. असा सनसेट पाहत छानपैकी मस्त हायवेवरून आम्ही घरी पोचलो. घरी आल्यानंतर इतके दमलो होतो, पण काम करणं तर भागच होतं. छानपैकी शावर घेतलं, म्हणजे एकदम फ्रेश झालो. असे संपले गावाकडचे 3 दिवस. सारखं जाणं तर होत नाही गावाला, पण गेलो की भरपूर आठवणी गोळा करून येतो.